मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एसआरएच्या सदनिका पेडणेकर यांनी बळकावल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता आणि त्यानंतर आता एसआरएनं पेडणेकरांना मोठा धक्का दिला। त्यामुळे पेडणेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ। पेडणेकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा। 4 सदनिका ताब्यात घेण्याचे एसआरएचे आदेश। किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर कारवाई। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर अडचणीत आली आहेत। किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात एसआरए प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वांद्रेमधल्या निर्मलनगर पोलीस स्थानकात पेडणेकर कुटुंबियांसह क्रिश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध गोमाता जनता एसआरए वरळी मुंबई इथे फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे। त्यांनी जे कागदपत्र दिली ती फर्जी होती, बोगस होती, हे आता सिद्ध झालं आहे। कंपनी मंत्रालयाने सांगितलं, कंपनी कोर्टाने सांगितलं आणि आता एसआरए आणि मुंबई पोलिसांनी गरीब झोपडपट्टीवासियांचे गाळे ढापणाऱ्या किशोरी पेडणेकरवर कारवाई सुरू। किरीट सोमय्या यांनी पेडणेकर यांच्यावर एसआरए सदनिका बळकावल्याचा आरोप केल्यानंतर आता त्याकडील सदनिकांवर सुद्धा कारवाई झाली। सोमय्या यांच्या तक्रारीनंतर एसआरएनं पेडणेकर यांच्याकडच्या 4 सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश पालिकेला दिलेत। या संपूर्ण प्रकारात किशोरी पेडणेकर यांनी त्यांची बाजू मांडलेली नाही, पण एक ट्विट करत त्यांनी अप्रत्यक्षपणे टीकाकारांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय। दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र या कारवाईवरती संशय उपस्थित केलाय। सारखं त्या गोष्टी आम्हाला बोलायला लावू नका। आपण सगळे पत्रकार मित्र आहात, आपल्याला कळतंय की कशा पद्धतीनं कारभार चाललेला आहे। आपणच त्याच्यामध्ये आवाज उठवण्याचं काम त्या ठिकाणी करा। आम्ही पण आमच्या परीनं जिथं वेगवेगळ्या आयुधाचा वापर करू आणि जिथं जे व्यासपीठ मिळेल तिथं आम्ही पण आमची भूमिका मांडण्याचं काम करू। मला वाटतं या यंत्रणा खऱ्या अर्थानं केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या पटीक झालेल्या आहेत। वाटतं या लोकशाहीसाठी हे घातक आहे। याच्यात भारतीय जनता पार्टीच्या अनेक लोकांनी अशा एसआरएमध्ये अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी स्वतःचं घुसखोरी केलेली आहे। मला वाटतं या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। एकंदरीतच किरीट सोमय्या यांच्या आरोपांनंतर आता किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात कारवाई सुरू झाली आहे। फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं आता पेडणेकर याला कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।